नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी मराठीच्या आणखी एका नवीन आणि रहस्यमय व्हिडिओमध्ये. आषाढ महिना संपला की वेळ लागतात ते पवित्र श्रावण महिन्याचे. पण श्रावण सुरू होण्यापूर्वी येणारी एक अतिशय मंगलमय तेजोमय तिथी म्हणजे दीप अमावस्या. घरातल्या अंधाराला दूर करून प्रकाशाची उधळण करणारा, दिव्याची कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण. पण विचार करा, जर या दिवशी साक्षात सूर्यदेवाला ग्रहण लागले असेल तर काय करावे? दीपपूजा नेमकी कधी करावी? सुतक कधी सुरू होते आणि कधी संपते? ग्रहणाच्या साठवटात दीप अमावस्या कशी साजरी करावी? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आले असेल ना? आज आपण या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे, शास्त्रज्ञांच्या माहिती आणि दीप अमावस्येची एक अत्यंत रंजक व पुण्यदायी कथा पाहणार आहोत. आजची ही माहिती तुमच्या मनातील सर्व शंका दूर करेल, त्यामुळे ही माहिती अत्यंत लक्षपूर्वक ऐका. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एक अनोखा योग. भारतातील सांस्कृतिक तपसोमा ज्योत म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा मार्ग नेहमीच वंदनीय मानला गेला आहे. आषाढ महिन्यातील अमावस्या ही दिव्यांची पूजा करण्यासाठी समर्पित असते. पण जेव्हा या अमावस्येला सूर्यग्रहण येते तेव्हा साहजिकच मनात संभ्रम निर्माण होतो. ग्रहण काळात कोणतेही शुभ कार्य, पूजा अर्चा किंवा खानोपीय वर्ग मानले जाते. पण अशा वेळी दीपपूजनाचे नियोजन कसे करावे हे समजून घेणे अत्यंत महत्वाचे आहे. सर्वात आधी आपण सुतक म्हणजे काय आणि ते कधी सुरू होऊन कधी संपते हे समजून घेऊया. सूर्यग्रहणाचे सुतक ग्रहण सुरू होण्यापूर्वी 12 तास आधी लागते. सुतक काळ सुरू झाला की घरातील देवघराचे दरवाजे बंद केले जातात किंवा देवाऱ्यावर वस्त्र झाकले जाते. या काळात मूर्तींना स्पर्श करणे, पूजा करणे, नैवेद्य दाखवणे पूर्णपणे निषिद्ध असते. सुतक कधी संपते आणि काय करावे? सुतक काळ हा ग्रहणाचा मोक्ष झाल्यावर म्हणजे ग्रहण पूर्णपणे सुटल्यानंतर संपतो. ग्रहण सुटल्यानंतर लगेचच सुतक संपत नाही, तर त्यासाठी काय नियम पाळावे लागतात? ग्रहण संपल्यावर घरातील सर्व सदस्यांनी स्नान करावे. घरात गोमूत्र किंवा गंगेचे पाणी शिंपडून घर शुद्ध करून घ्यावे. देवघरातील देवांना स्नान घालावे, त्यांचे वस्त्र बदलावे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने सुतक संपते आणि घरात पावित्र्य स्थापित होते. दीप अमावस्येला सूर्यग्रहण असल्यास दीप पूजा कशी करावी हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. जर अमावस्येच्या दिवशी सूर्यग्रहण असेल तर चुकूनही ग्रहण काळात किंवा सुतक काळात दीपपूजा करू नये. दीपपूजा ही प्रकाशाची आणि मांगल्याची पूजा आहे. एक, जर सूर्यग्रहण दिवसा असेल आणि संध्याकाळी ग्रहण सुटणार असेल तर ग्रहण पूर्णपणे संपल्यानंतरच म्हणजेच ग्रहणाचा मोक्ष झाल्यानंतर सर्व घरातील आवरून स्नान करून घर शुद्ध करावे. त्यानंतरच संध्याकाळी किंवा रात्री दीपपूजा करावी. जर ग्रहण रात्री उशिरा लागणार असेल आणि सुतक दिवसा सुरू होत असेल तर सुतक लागण्यापूर्वी सकाळी लवकर तुम्ही दीपपूजा करू शकता. 3, जर ग्रहण आदल्या दिवशी मध्यरात्री सुरू होऊन दीप अमावस्येच्या सकाळी संपणार असेल तर ग्रहण सुटल्यानंतर सर्व शुद्धीकरण करून मग दीपपूजा करावी. थोडक्यात सांगायचे तर ग्रहण आणि सुतक काळ वगळून जेव्हा घर पूर्णपणे शुद्ध असेल तेव्हाच दिव्याची पूजा करावी. ग्रहण काळात फक्त नामस्मरण, जप आणि मंत्र पठण करावे. या काळात केलेले नामस्मरण 1000 पटीने फळ देते असे शास्त्र सांगते. दीपपूजेची विधी आणि महत्व. आता आपण पाहूया दीपपूजेचा सोपा आणि योग्य विधी. दीप अमावस्येच्या दिवशी घरातील सर्व दिवे, मग ते पितळेचे असो, तांब्याचे असो, चांदीचे असो वा मातीचे, ते सर्व एकत्र करावेत. हे दिवे गरम पाण्यात चिंच, लिंबू किंवा पितांबरी लावून लख घासावेत. दिवे घासून पुसून स्वच्छ झाल्यावर ते एका पाटावर किंवा चौरंगावर मांडावे. चौरंगाभोवती सुंदर अशी रांगोळी काढावी. पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरावे. मध्यभागी एक मोठा दिवा आणि आजूबाजूला इतर लहान दिवे आकर्षक पद्धतीने मांडावे. सर्व दिव्यांमध्ये तेल किंवा तूप घालून वाती लावाव्यात. त्यानंतर सर्व दिवे प्रज्वलित करावे. प्रज्वलित दिव्यांना हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहावीत.
दिव्यांना गोडाचा नैवेद्य दाखवावा. महाराष्ट्रात या दिवशी विशेषत गुळाची पोळी, पुरणाची दीड किंवा कणकेचे गोड दिवे बनवून त्यांचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. त्यानंतर हात जोडून दिव्याची प्रार्थना करावी. दीप सूर्यगिरी प्रस्थ तेजसा तेज उत्तममा गृहना मर्कता पूजा सर्व काम प्रदो भव. तू सूर्य आणि अग्नीचे रूप आहेस. तू तेजाचे उत्तम स्वरूप आहेस. मी केलेली पूजा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व मनोकामना पूर्ण कर. अशा प्रकारे मनोभावे प्रार्थना केल्यावर घरात अज्ञान, दारिद्र्य आणि रोगराई दूर होऊन सुख समृद्धी आणि आरोग्याची प्राप्ती होते. दीप अमावस्येचे पावन कथा. दीप अमावस्येची पूजा झाल्यानंतर एक कथा वाचायची किंवा ऐकायची प्रथा आहे. ही कथा ऐकल्याने दीपपूजेचे संपूर्ण फळ मिळते. लक्ष देऊन ऐका ही प्राचीन कथा. एका राज्यात एक राजा राज्य करत होता. राजा अतिशय पराक्रमी आणि प्रजेची काळजी घेणारा होता. त्यांच्या घरात सुख समृद्धीची कोणतीही कमतरता नव्हती. राजाला एक सून होती जी अत्यंत सुशील, धर्मपरायण आणि स्वस्तिक विचारांची होती. ती नेहमी घरातील वडीलधाऱ्यांचा मान राखायची आणि रोज रोज न चुकता देवाची पूजा करायची. त्या राजवाड्यात अनेक दिवे होते. काही सोन्याच्या, काही चांदीच्या, तर काही जुने झालेले पितळ्याचे आणि मातीचे. राजवाड्याचे नियम कडक होते. जुने झालेले, थोडे बदललेले किंवा काळे पडलेले दिवे अडगळीच्या खोलीत फेकून दिले जायचे. पण राजाच्या या सुनेला हे आवडायचे नाही. ती म्हणायची, ज्या दिवांनी वर्षानुवर्षे आपल्याला प्रकाश दिला, अंधारातून मार्ग दाखवला, त्यांना असे अडगळीत टाकणे हे कृतज्ञपणा आहे. म्हणूनच ती सून रोज रात्री कोणीही नसताना त्या अडगळीच्या खोलीत जायची. ते जुने मातीचे आणि पितळीचे दिवे स्वच्छ करायची आणि त्याला तेल वात घालून प्रज्वलित करायची. ती त्या दिव्यांची मनोभावी पूजा करायची. असे अनेक महिने उलटले. एक दिवस आषाढ महिन्याची अमावस्या आली. त्या रात्री राजेच्या सुनेला अचानक जाग आली. तिच्या अडगळीच्या खोलीतून कुजबुजण्याचा आवाज ऐकू आला. ती हळूच त्या खोलीच्या दरवाजाजवळ गेली आणि कान लावून ऐकू लागली. आतमध्ये सर्व दिवे एकमेकांशी बोलत होते. मध्यभागी दिव्यांचा राजा बसला होता आणि तो प्रत्येक दिव्याला विचारत होता, सांगा, तुमच्या घरात कसे सुरू आहे? तुम्हाला चांगलं मान मिळते ना? सोन्याच्या आणि चांदीचे दिवे गर्वाने म्हणाले, आम्हाला काय कमी आहे? आम्ही राजाच्या महालात असतो. आम्हाला रोज पुसले जाते. आमच्यात उत्तम तूप घातले जाते. आमचा खूप थाट आहे. त्यानंतर दिव्यांचा राजा त्या जुन्या अडगळीत पडलेल्या दिव्यांकडे वळून म्हणाला, अरे, तुमची अवस्था तरी खूप वाईट असेल ना? तुम्हाला तर फेकून दिले आहे. तेव्हा ते जुने दिवे आनंदाने उजळून उठले आणि म्हणाले, नाही महाराज, आम्ही तर इतर सोन्या चांदीच्या दिव्यांपेक्षा जास्त सुखी आहोत. या घरातील जी धाकटी सून आहे ती साक्षात अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचे रूप आहे. ती रोज आमची प्रेमाने स्वच्छता करते, आमच्यात तेल घालते, आमची पूजा करते. तिच्यामुळे आम्हाला म्हातारपणीही प्रचंड सन्मान मिळत आहे. आम्ही तिच्यावर खूप प्रसन्न आहोत. हे ऐकून दिव्यांचा राजा अत्यंत प्रसन्न झाला. तो म्हणाला, ज्या घरात जुन्यांचा आणि प्रकाश देणाऱ्यांचा इतका सन्मान होतो, त्या घरात कधीही अंधार, दारिद्र्य किंवा अकाल मृत्यू येऊ शकणार नाही. मी त्या सुनेला अखंड सौभाग्य आणि सुखाचा आशीर्वाद देतो. राजाची सून हे सर्व ऐकत होती. तिने तिथेच हात जोडून दीपदेवाला नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने ही सर्व हकीकत राजाला आणि सासूला सांगितली. राजाला आपली चूक समजली. त्याने आदेश दिला की इथून पुढे राज्यातील कोणताही दिवा फेकून दिला जाणार नाही. आषाढ अमावस्येच्या दिवशी राज्यातील प्रत्येक घरातील सर्व लहान मोठ्या नवा जुन्या दिवांची मनोभावी पूजा केली जाते. तेव्हापासून दीप अमावस्या साजरी करण्याची प्रथा सुरू झाली. जी स्त्री किंवा जो मनुष्य या दिवशी दिव्याची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होतो आणि दीपदेवांच्या आशीर्वादाने त्यांच्या घरात नेहमी प्रकाशासारखी ऊर्जा, सकारात्मकता आणि संपत्ती नांदते. थोडक्यात पण महत्वाचे सांगायचे झाले तर मित्रांनो, दिव्याला भारतीय संस्कृतीत ज्ञानाचे आणि ईश्वराचे प्रतीक मानले गेले आहे. आपण रोज संध्याकाळी देवासमोर
आणि तुळशी समोर दिवा लावतो. पण आषाढ अमावस्येचा हा दिवस त्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस आहे. सूर्यग्रहणाच्या सापटात जरी ही तिथी आली तरी घाबरून जाण्याचे कारण, संभ्रमात पडायचे काहीच नाही. ग्रहण हा एक नैसर्गिक खगोलीय आविष्कार आहे. त्याने शास्त्र आणि नियम पाळून जर आपण आपले सण साजरे केले तर त्यात कोणताही दोष लागणार नाही. सुतक काळात संयम राखा, देवाचे नामस्मरण करा आणि ग्रहण संपल्यानंतर शुद्ध मनाने श्रद्धेने दीपपूजा करा. दिवा जसा स्वतः जळून इतरांना प्रकाश देतो, तसाच आपणही आपल्या जीवनातील चांगल्या क्रमांचा प्रकाश इतरांच्या आयुष्यात पसरवण्याचा प्रयत्न करूया. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. ही कथा आणि ही दीपपूजेची शास्त्रोक्त माहिती तुम्हाला तुमच्या परिवारासोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्याही मनातील ग्रहणाबद्दलच्या आणि दीपपूजेबद्दलच्या शंका दूर होतील. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या डी मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सर्वांना दीप अमावस्येच्या मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.